सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपनं आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल यांना तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांना उमेदवारी दिली आहे। या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून भाजपचा बहुमताचा आकडा पाहता या दोघांच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे। आता भाऊजींसाठी आमदार देवेंद्र कोठेंनी काय केलं पाहूयात। आजची खरी चर्चा झाली ती कोंड्याल यांच्या महानगरपालिकेतील एंट्रीची। सकाळी महापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी विनायक कोंड्याल हे थेट आमदार देवेंद्र कोठे यांच्या गाडीतून महापालिकेत दाखल झाले। विशेष म्हणजे त्या गाडीत कोठे नव्हते, तरीही संपूर्ण महापालिकेत कोठेंचं वजन जाणवत होतं। भाऊजींसाठी कोठेंनी गाडीच नाही तर संपूर्ण यंत्रणाच लावली होती, अशा दबक्या आवाजात चर्चा रंगली। अर्ज भरल्यानंतर त्याच गाडीतून कोंड्याल थेट आमदार कोठेंच्या घरी पोहोचले। तेथे भाऊजींचे जंगी स्वागत करण्यात आलं। या संपूर्ण घडामोडींमुळे महानगरपालिकेत भाऊजींसाठी कोठेंनी सब कुछ केलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान 6 तारखेला कोठे गटाकडून मोठा जल्लोष करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे।